मुंबईच्या वाकोल्यातील धोबी घाटात मासे विक्रेत्यांवर आता निर्बंध लादण्यात आले आहेत। धोबी घाटात आता अख्खे मासे विकावे लागणार आहेत। मासे कापून न देता अख्खे मासे विकण्याची सक्ती करण्यात आली आहे। मासे कापल्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याचं निरीक्षण आहे। आदेशाचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय। मासे कापून स्वच्छ करून विकायचे नाहीत, अख्खे विका अशी सक्ती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वाकोल्यातील धोबी घाट येथील मासळी विक्रेत्या कोळी महिलांवर केली आहे। तर मुंबईतून आपण बातमी पाहतोय। मुंबईच्या वाकोल्यातील धोबी घाटात मासे विक्रेत्यांवर निर्बंध लादण्यात आलेले आहेत। धोबी घाटात आता अख्खे मासे विकावे लागणार आहेत। मासे कापून न देता अख्खे मासे विकण्याची सक्ती करण्यात येते। मासे कापल्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याचं निरीक्षण आहे। आदेशाचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। मासे कापून स्वच्छ करून विकायचे नाहीत, अख्खे मासे विका अशी सक्ती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वाकोल्यातील धोबी घाट येथील मासे विक्रीच्या ठिकाणी केलेली आहे। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरावडे। शिल्पा, काय सांगाल की मासे विक्रेत्यांवर आता सक्ती करण्यात येते, तिकडच्या मासे विक्रेते आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? कस्तुरी, आपण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांनी वाकोल्यातला हा धोबी घाट परिसर जो आहे जिथे मासे विक्रीचा व्यवहार केला जातो, मासे विकले जातात आणि आपण पाहतोय संगील मासे आता ठेवण्यात आलेले आहेत। हे मासे कापून स्वच्छ करून मग विक्रेत्यांना विकले जातात। मात्र मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांनी थेट या मासे विक्रेत्यांना इशारा केलेला आहे की मासे कापून विकू नका, दुर्गंधी पसरते आणि स्वच्छ करून देखील विकू नका, आणि जर तसं केलं तर कारवाईचा इशारा देखील या मासे विक्रेत्यांना दिलेला आहे। त्यामुळे आता मुंबई शहरामध्ये मासे विक्री करायची की नाही हाच प्रश्न आता या मासे विक्रेत्यांवर आलेला आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून हा मासे विक्रीचा यांचा धंदा आहे आणि ग्राहक जे आहेत त्यांचं देखील म्हणणं आहे की आम्ही सिंगल मासे घेऊन करणार काय, आम्ही घेऊच शकत नाही। आणि मासे विक्रेते जे आहेत त्यांचा देखील जो व्यवसाय आहे त्यावर आता गदा येण्याची वेळ झालेली आहे। तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून इथे मासे विक्रीचा व्यवसाय करताय, पालिकेचे अधिकारी नेमके काय म्हणते? आता ते येते, थांबा, लीडर लोक आ रहे हैं। कस्तुरी, आपण जर पाहिलं तर इथले जे मासे विक्रेते आहेत ते बोलायला तयार नाहीयेत। मात्र यांना मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जी सक्ती केलेली आहे किंवा जो इशारा दिलेला आहे त्यामुळे आता यांच्या व्यवसायावर गदा आलेली आहे। विशेष म्हणजे मुंबईचा कोळी बांधव म्हटलं की मासे विक्रेतेचा हा व्यवसाय तो 3 ते 4 पिढ्यांचा जो मासे विक्रेतेचा व्यवसाय आहे तो इथे करताना पाहायला मिळतात। माझ्या मागचे जे दादा आहेत ते त्यांची 4थी पिढी आहे, तेव्हापासून तो इथे व्यवसाय करत आहेत। मात्र आता हा व्यवसाय कसा करायचा हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। थोड्याच वेळात मुंबईच्या महापौर ऋतू तावडे देखील इथे येणार आहेत, या मच्छी मार्केटची पाहणी करणार आहेत। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आतापर्यंत मासे विक्रेतेचा त्रास झाला नाही आणि आताच का होतोय असा प्रश्न देखील या मासे विक्रेत्यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे आता कस्तुरी, आपण जर पाहिलं तर एकीकडे मासे कापून विकू नका आणि जर कापून विकले तर कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देत आहेत। त्यामुळे आता मुंबई शहरामध्ये मासे कापून विकले जाणार की जे आहेत तसेच मासे विकले जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आता यावरून राजकारण रंगताना पाहायला मिळणार आहे। विशेष म्हणजे मनसेचे संदीप देशपांडे असतील किंवा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आहेत, त्यांनी तर थेट विरोध करत मुंबईमध्ये मासे विकायचे नाही तर काय जिलेबी फाफडा विकायचा का असा सवाल मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना केलेला आहे। त्यामुळे आता यावरून एक वेगळं राजकारण रंगताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मुंबई शहरामध्ये सांताक्रूजचा जो हा वाकोला परिसर आहे या वाकोला परिसरामध्ये मच्छी विक्रेत्यांवर आता ही एक वेगळीच गदा आलेली पाहायला मिळते। त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर आपण पुढची बातमी पाहतोय। थलपती विजय राज्यपालांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। तामिळनाडूत सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय। थलपती विजय राज्यपालांच्या भेटीला दाखल झाल्याची आपण दृश्य पाहतोय। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय।